बदामी येथे आपण आलेलो आहे. तुम्ही पाहता इतकं निसर्गरम्य असणारं वातावरण आहे. समोर तुम्ही पाहताय तिथनं अगदी इतक्या उंचावरनं कातळ कड्यांवरनं वाहणारा समोर धबधबा आणि अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये समोर हा विस्तृत पद्धतीनं पसरलेला असलेला तलाव. या तलावाला अगस्ती तलाव असं म्हटलं जातं. याच तलावाच्या काठावरती तुम्ही जे समोर मंदिर पाहताय याला भूतनाथ मंदिर असं म्हटलं जातं. चालुक्यांच्या काळामध्ये असणारं हे मंदिर आहे. याच्यावरती पुन्हा एकदा मी सांगते की द्रविड शैलीचा बांधकामाचा खूप परिणाम आपल्याला त्याच्यावरती प्रभाव आपल्याला दिसतोय. त्याच पद्धतीनं भूतनाथ मंदिर करून आपण काही पायऱ्या चढून वरती आलो किंवा वरच्या साईडला परत आपल्याला श्री शैल्य मल्लिकार्जुन यांचं मंदिर आपल्याला समोर दिसतंय. आणि या मंदिरातलं सुद्धा दर्शन करून आपण परत थोड्याशा अंतरावरती चालत आलो. चालत आल्यानंतर हा समोर पुन्हा तुम्ही पाहताय कापता असणारे कडे, त्याच्यावरती मोठा असणारा विशाल वटवृक्ष आणि त्याच्याच पायथ्याला या माझ्या उजव्या बाजूला आहे ते इथे असणारं संग्रहालय. या संग्रहालयामध्ये जाण्याचा तर तुम्ही अजिबात कंटाळा करू नका, कारण या ठिकाणी जे काही पूर्वीचे आपल्याला सापडलेले काही अवशेष आहेत, काही भग्न झालेल्या मूर्त्या आहेत, इथे वारंवार होणारी आक्रमणं आणि त्यातनं सुद्धा आपल्या भारतीय वास्तुकलेला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या भारत सरकारने खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे. आणि खूप चांगल्या चांगल्या पद्धतीच्या मूर्त्या आपल्या या उजव्या हाताला जे काही संग्रहालय याच्यामध्ये त्या सगळ्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहे. हे संग्रहालय पाहिल्यानंतर आपण तसंच या कडेने आपण चालत गेलो. तुम्ही सांगितलं तसं यल्लमाचं मंदिर होतं आणि यल्लमाचं मंदिर पाहिल्यानंतर परत थोडंसं पुढं गेलो की मग जे इथलं मेन अट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो, इथल्या बदामीच्या केव्ज, ज्या की जैन धर्माला सुद्धा समर्पित आहे, ज्याला वैष्णव गुहा सुद्धा असं म्हटलं जातं. आणि मेन एंट्रन्स त्या पलीकडनं आहे. 25 रुपये इथलं तिकीट आहे. तिकीट काढून थोड्याशा पायऱ्यावरती चढलं की इतका सुंदर असणारा त्या लेण्यांचा एंट्रन्स. आणि तिथून वरती गेल्यानंतर एकूण 4 लेण्या आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि समोर तुम्ही पाहताय की त्या लेण्यांचा काही भागसुद्धा आपल्याला दिसतोय. आणि मध्ये असणारा हा विशाल अगस्ती नावाचा तलाव. नक्की भेट द्या बदामी. बाय.